प्रथम पुण्यस्मरण. चंदनापरी देह जिजवला, कष्टातून वसंत बहरला. नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणोक्षणाला. कैलासवासी माणिक तात्या शहाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन. पुण्यस्मरण निमित्त युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील यांचे कीर्तन रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे होणार आहे. तर पुण्यस्मरण कार्यक्रम 11 वाजता होणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले नम्र समस्त साळुंखे पाटील परिवार. एक छंद गोपीचंद, पडळकर तुम आगे बढ़ो या घोषणांनी परिसर दणाणला. आज विटा येथे गोपीचंद पडळकर समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक घातला. यावेळी पडळकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच छंद गोपीचंद, पडळकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. पहा यावेळी नेमके काय घडले. छंद गोपीचंद, छंद गोपीचंद, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय असो, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय असो. आम्ही विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहोत. वेळोवेळी काय होतंय, माननीय पडळकर साहेबांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप केले जात आहेत. मागं जयंत पाटील साहेब म्हणाले की मी मंगळसूत्र चोराच्या विरोधात लढणार नाही, पण जी केस खोटी त्यांच्यावर झाली होती आणि त्यातनं त्यांना कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर त्यांना असं बोलायचा कसलाही नैतिक अधिकार नाही. विनाकारण यांनी वातावरण पेटवायचं आणि साहेबांनी काहीतरी स्टेटमेंट केल्यानंतर बोंबलत बसायचं, असा यांचा एकमेव धंदा आहे. त्या गोष्टीच्या विरोधासाठी आम्ही आज इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत. आता मध्यंतरी परवाच्या 11 तारखेला जत येथील कोणतरी कनिष्ठ अभियंता आत्महत्या करून मरण पावला. त्याचा अर्थार्थी कुठेही साहेबांच्या संग संबंध नसताना त्या मंडळीने कारस्थान करून साहेबांचं नाव त्यांच्या घरातल्यांना घेऊन ववायचा प्रयत्न केला आणि साहेबांनी त्यानंतर स्टेटमेंट केल्यानंतर हे त्यांचा सत्कार झाल्यासारखं ठोठा बोंबलायला लागले की अगदी यांचं पूर्णतः चुकीचं आहे आणि या गोष्टीला आमचा पूर्णतः विरोध आहे. आणि साहेबांच्या याला फोटोला त्यांनी अपवित्र करण्याचा, जोडं मारण्याचा उद्योग केला म्हणताना आम्ही आज सर्व भाजपचे पदाधिकारी इथं साहेबांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यासाठी सर्व आरोप केले जात आहेत. या महाराष्ट्रातील सत्ता केंद्र असणारे घराणे, या घराण्यांना एक पोटसुरू केला आहे की गोपीचंद पडळकर साहेबांसारखा एक भूतपूर्व सर्वसामान्याला पुढे घेऊन जाणारा गरिबांचा नेता या राज्यात मोठा व्हायला लागलाय. त्याच्या अनुषंगाने आज प्रस्थापित कुटुंबातल्या लोकांना असं वाटतंय की हा माणूस आपलं भविष्यात जाऊन आपलं राजकारण संपवेल, म्हणून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात वेगवेगळी विधानं करून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत. परवा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना विधान भवनात जाताना मंगळसूत्र चोर म्हणलं. त्यानंतर पडळकर साहेबांनी ती रिएक्शन दिली. ही रिएक्शन योग्यच रिएक्शन होती. त्याच पद्धतीनं आपल्या ह्या जिल्ह्याचा तथाकथित एक पालकमंत्री असणारा, स्वतःला ह्या महाराष्ट्राचा नेता म्हणणारा, त्या नेत्याच्या पोटात पहिल्यापासून आमच्या पडळकर साहेबांच्याबद्दल पोटसूड उठत आहे. विधान परिषदेचा आमदार करत असताना या नेत्याला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या विधान भवनात एक आमदार असा आमदार मिळाला की त्यांना ह्या गरिबांचे प्रश्न ह्या विधान भवनात मांडले. त्यानंतर आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब जतचे आमदार झाले आणि ह्या नेत्यांना कळून चुकलं की ही गाडी थांबणार नाही. या नेत्यांना असं वाटायला लागलं या जिल्ह्याचं आपलं राजकीय अस्तित्व संपवेल, म्हणून या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी समजा आमच्या नेत्याकडे चुकत नसेल. परवाच आमच्या वडार समाजातले आपले अनिरुद्ध वडार इस्लामपूरचे हा गरीब भूतपूर्व इंजिनियर मरण पावला. त्याचं सुद्धा राजकारण ह्या आपल्या तथाकथित पालकमंत्र्यांनी केलं, माजी पालकमंत्र्यांनी केलं. त्यांना माझं सांगणं आहे, अरे दादानो, ह्या जगातल्या सगळ्या गाड्यांना ब्रेक आहे पण माझ्या नेत्याला ब्रेक नाही. तू अजून ह्याच्यापेक्षा हजारे वेळा तू त्यांच्यावर संशय घे, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कर, पण तुला ह्या जन्मात आमचा नेता तुला कधी सापडणार नाही. आणि मी प्रस्थापित लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही जोपर्यंत ह्या जगात गोपीचंद पडळकर जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय माझा नेता शांत बसणार नाही, तेवढं मी तुम्हाला सांगतो. आणि या माझ्या प्रतिमेला, आज माझ्या नेत्याच्या प्रतिमेला मी जेव्हा दुग्धाभिषेक घातला त्यावेळी काल परवाची त्यांची
जे हात लागले, अपवित्र हात लागले, त्या संदर्भात आम्ही आज चौकात सगळ्यांनी मिळून आज त्यांना दुधावस्ती घातलाय आणि माझ्या नेत्याला सांगणं आहे की तुम्ही येणार पुढच्या काळात तुम्ही थांबवू नका, तुमची गाडी थांबता कामा नये. त्या शोषित वंचित समाजाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. तुमच्या मागे आम्ही ठामपणे उभा आहे एवढं सांगतो.